मिरजेत पहाटे भीषण आग, शॉर्ट सर्किटमुळे टँकर, 2 दुचाकी व पार्किंग शेड जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली। मिरज शहरातील जुना माधवनगर रस्त्यावर गुरुवारी पहाटे भीषण आगीची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। पत्र्याच्या पार्किंग शेडमध्ये उभ्या असलेल्या एका टँकरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करत टँकर, 2 दुचाकी आणि संपूर्ण पार्किंग शेडला आपल्या विळख्यात घेतले। आगीच्या उंच ज्वाळा आणि धुराचे लोट पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे। घटनेनंतर आगीचे भीषण दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा पंचनामा संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे। दरम्यान मिरज जुना माधवनगर रस्त्यावर पेट्रोल व डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरसाठी अशा प्रकारचे अनेक पत्र्याचे शेड असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात। या शेडमध्ये टँकर पार्किंग तसेच किरकोळ दुरुस्तीची कामे केली जात असल्याची चर्चा आहे। मात्र या शेडचा अधिकृत वापर नेमका कशासाठी केला जातो याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। विशेष म्हणजे संबंधित शेडमध्ये जर इंधनाने भरलेला टँकर उभा असता तर ही दुर्घटना अधिक भीषण ठरून मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे अशा ठिकाणांच्या सुरक्षिततेची तपासणी आणि आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।